करकटावरी ठेवनिया तुळशी हर गळा कासे पितांबर हर गळा कासे पितांबर सुंदर धनु देवतेवरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे तुळशी हर गळा कासे पितांबर अवघे निरंतर हिच धाम तुळशी हर गळा कासे पितांबर तुळशी हर गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर हिच धाम तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कुंडली गणपती श्रवणी गणपती विरदीता तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हॅलो थोडं ट्रबल वाढवायचं समोर संतोष भाऊ ट्रबल वाढवा ट्रबल तू कहाणी माझे जे सर्व सुख पाजिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरांतर हेची आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान वेडी आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची दान आवडे निरंतर हेची दान दान आवडे निरंतर हेची दान हेची ध्यान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे आवडे हेचे ध्यान ध्यान आवडे आवडे निरंतर हेच ध्यान ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हरि विडोपार घुमाजे विडोपार घुमाजे विडोपार घुमाजे विडोपार घुमाजे विडोपार घुमाजी विडोपार विडोपार घुमाजे विडोपार घुमाजे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो 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 हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम हॅलो हे लाईट हॅलो आवाज क्लिअर करा हो जास्त कमी झाला थोडा द्यायचा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा झाले हो साजनी तो हा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले
तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
हरी जय राम जय जय राम जय जय राम. हॅलो. पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भावबळी सुदास नाही नाश पावत नाश पावत नाही नाश पावत भावबळी विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भावबळी विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत योग भाग्य जरा येती योग भाग्य भाग्य घरा येते घरा येते सर्व शक्ती चालत 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 त्याची काढन पुत्र कोण वंचिल 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 योग भाग्य घरा येती योग भाग्य भाग्य घरा येती भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडे वैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर तुका म्हणे कडे वैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर तुका म्हणे कडे वैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर तुका म्हणे कडे पैसा तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर योग भाग्य घरा येती 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 सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत विठो पार खुमाई 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 पार पुढील आवाज द्या थोडा पुढील आवाज हा. 啊。 Ah.
भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास दास भाव बळे विष्णुदास दास भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास दास नाही नाश पावत नाजी नाश 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 पावत नाजी नाही नाश नाही नाश पावत योग भागे घरा येती योग भागे घरा येती माझे नाश पावत माझे नाश कमी करा नाश पावत योग भागे घरा दे योग भागे घरा दे सर्व शक्ती चालत चालत सर्व चालत सर्व शक्ती चालत आदत सर्व शक्ती चालत 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 हा सर्व शक्ती चालत सर्व शक्ती शक्ती
सर्व शक्ती चालत चालत सर्व शक्ती चालत 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 सर्व शक्ती चालत 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 सर्व शक्ती चालत चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भावे घराये योग भावे घराये घराये घरा झाल विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय संत ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु यादव बाबा महाराज की जय परम पूज्य भास्कर गुरुजी महाराज की जय रामगिरी महाराज की जय भाव बळे विष्णुदास भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्ये खरा येते सर्व शक्ती चालत पित्याचे जे काय धन पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचेल योग भाग्ये घरा येते सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडे बैसो तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर योग
मग भाग्ये खरा येती सर्व शक्ती चालत विठ्ठल विठ्ठल समज्जरण सरोजम सांद्रलांबुदाभम जगननेत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं खंजनेत्रं सदा धौलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधे त्यांच्या कृपादाने कधे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथे का विस्तार कथे का विस्तार बाबाजी सद्गुरु करू प्रथम म्हणून दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्फृदि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो ज्ञानेश्वराय
दयाना तुमचा अनुग्रह पावन झालो जगाची करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जगाची ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चरण ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिर मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संतांची महती सांगणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल वास्तविक पाहता कोणाचंही वर्णन न करणारे महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वभाव फार करारी आहे. करीसी ते देवा करी माझे सुखे परी मी त्याशी मुखे न म्हणे संत अशा तत्वाचे जगद्गुरु तुकाराम महाराज. किंवा निंदा अथवा स्तुती करावी देवाची येर मानवाची करू नये असे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज मात्र देवाची आणि संतांची स्तुती करताना त्यांचे शब्द गगनाला भेटतात. म्हणून आज सप्ताहाचा आपला 3रा दिवस आणि म्हणून संतांचं महिमा वर्णन करावा या निमित्तानं आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायचे शब्द या ठिकाणी कीर्तन करता निवडलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल वास्तविक पाहता संतांचं वर्णन होऊ शकत नाही. संतांचा महिमा बहुतो दुर्गम शाब्दिकाची काम नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वतः संत आहेत म्हणून ते संतांचं वर्णन करू शकतात. यार आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं काम नाही. परंतु महाराजांचे शब्द घेऊन आपण संतांचं वर्णन करत आहोत. या अभंगामधून संतांचं वर्णन अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी केलेलं आहे. महाराजांनी 4 चरणामध्ये 4 पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये महाराज संतांची नित्यता सांगतात. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत या शब्दाने नित्यता वर्णन केलेले आहे. योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत सर्व शक्ती त्यांच्याकडे होऊन चालत येतात. आणि म्हणून सामर्थ्य वर्णन केलेलं आहे. सामर्थ्यता या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात पित्याचे जे का धन पुत्रा कोण वंचिल या चरणामध्ये संपन्नता वर्णन केलेले आहे. आणि 4थ्या चरणामध्ये रामकृष्ण बसा या पुढे या बस
चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. या चरणामध्ये परिपूर्णता अर्थात तृप्तता या ठिकाणी संतांची सांगितलेली आहे. म्हणून निर्भर अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे संतांचं परिपूर्ण वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय करतात. आज महद्भाग्यानं या ठिकाणी आपलं सर्वांचं दर्शन होत आहे. कारेगावमध्ये येण्याचं किंवा कारेगाव बरोबर पहिलीच वेळ आहे. पाहुणे मंडळी जवळचे आहेत, परंतु येण्याचा योग मात्र आजच आला. तेव्हा हा आपला सुंदर सप्ताह रामनवमी, हनुमान जयंती, प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंतरायांची सेवा आहे. आणि आपण अतिशय उत्साहाने ही सेवा करत आहात. वर्ष या ठिकाणी जरी टाकलेलं नसलं तरी 25 वर्षे झालेले आहेत. आणि विशेष या ठिकाणी या सप्ताहामध्ये नितीन भाऊंनी सांगितलं, महिलांचा सहभाग जास्त होता. महिला आघाडीनं हा कार्यक्रम करत होत्या, महिला मंडळ. आणि या ठिकाणी आज 5-6 वर्षापासून तरुण मंडळींनी या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन या सप्ताहाला आगळं वेगळं स्वरूप दिलं. अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साह या कार्यक्रमाला आहे. आणि विशेष म्हणजे आशीर्वाद मोठ्यांचे आहेत. देवगड निवासी हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज यांचे आशीर्वाद आहेत. सारलावेटचे महंत रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद आहेत. प्रकाशानंद गिरींचे आशीर्वाद आहेत. महंत गुरुवर्य रमेश गिरीजी महाराज कोपरगाव भेट यांचे हे आशीर्वाद आहेत. आणि विशेष म्हणजे तरुणांचा सहभाग आहे. गावातील सर्व राजकीय मंडळी या ठिकाणी सहभागी आहेत. आणि म्हणून कार्यक्रमाला शोभा आहे. कार्यक्रम हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं चाललेला आहे. सप्ताह हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार समाजापर्यंत जावेत, संतांचे विचार समाजापर्यंत जावेत म्हणून सप्ताह करायचे आहेत. सप्ताहामध्ये अनेक पद्धतीची सेवा हे आहे, मार्गदर्शनही आहे. संतांच्या विचाराचं या ठिकाणी मार्गदर्शन आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून एक अनुष्ठान आहे. आणि अखंड हरिनाम. आता अखंड हरिनाम कुठं चालू आहे? अखंड हरिनाम तो विना जो चालू आहे पहाऱ्याचा, त्याला म्हणायचं अखंड हरिनाम. आणि या ठिकाणी भरगच्च अशा प्रकारचे बाकीचे कार्यक्रम आहेत. आणि मोठमोठ्या विद्वानांची कीर्तनही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. गावामध्ये जशी गावातील नेते मंडळी असेल तसा गावचा विकास होत असतो. तालुक्याला लिडरशिप जशी असेल त्याप्रमाणे तालुक्याचा विकास होत असतो. जिल्ह्याचा विकास जिल्ह्यातील नेते मंडळीवरती अवलंबून असतो. आणि म्हणून आपल्या गावचा विकास, आपल्या गावची नेते मंडळी चांगली आहेत, नेतृत्व चांगलं आहे. गावाला डायरेक्टर पद अनेक 25-30 वर्षापासून गावामध्ये आहे. आमचे साडू या ठिकाणी पठारी पाटील गेले अनेक वर्षे त्यांच्या घरामध्ये डायरेक्टर पद आहे. आणि गावातील सरपंच आज या ठिकाणी मला पहिल्यांदा आल्याबरोबर भेटले. वास्तविक पाहता सरपंच लवकर भेटत नसतात, पण आल्याबरोबर भेट झाली म्हणजेच कार्यदक्ष अशा प्रकारचे सरपंच गावामध्ये आहेत. तेव्हा त्यांच्याकरता पहिल्यांदा टाळी वाजवली पाहिजे. आल्याबरोबर या ठिकाणी हजर आहेत. आणि जिल्हाध्यक्ष असणारे आमचे नितीन भाऊ का जे कोणती संघटना
छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत. छावा संघटनेच्या माध्यमातून आमचे पुतणे उमेश भाऊ भालशी त्यांनी सुरुवात राजकारणात याच संघटनेतून केली. आज ते भाजपमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदावर आहेत. पण गावचा चेहरा मोहरा अतिशय वेगळा बदललेला आहे त्यांनी. महाराष्ट्रामध्ये वाघोली गाव आदर्श गाव म्हणून आता पुढे येत आहे. आणि म्हणून नवीन ही तरुण पिढी उत्साहाने ज्यावेळेस राजकारणात येते, समाजकार्यात येते, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. साथ जर समाजाची मिळाली तर आपल्या गावाचा विकास होतो, आपल्या गावचा चेहरा मोहरा बदलतो, सर्वांना त्याचा फायदा होतो. आणि म्हणून तरुण मंडळीला आपण साथ दिली पाहिजे असं या ठिकाणी माझं मत मी या ठिकाणी मांडतो. आपल्या या कार्यक्रमाबद्दल मला सांगायचं आहे की हा वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. वारकरी संप्रदायाने या व्यासपीठावरून फार मोठे विचार समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारकरी एक विचारधारा आहे, फार मोठी विचारधारा आहे. महाराष्ट्रामध्ये तर वारकरी संप्रदायाच्या पुढं कुठलाही संप्रदाय नाही असं एक वाटतं, एक आमच्यासारख्याचं मत आहे. हिंदू धर्मा अंतर्गत असलेला संप्रदाय, मी जबाबदारीने बोलतोय, हिंदू धर्मा अंतर्गत असलेला संप्रदाय, परंतु हिंदू धर्माच्या बाहेर त्याने आपल्या म्हणजे आपल्या शाखा किंवा आपली व्याप्ती वाढवलेली आहे. तुम्ही म्हणाल हे कसं? हिंदू धर्माच्या बाहेर व्याप्ती वाढली हे मी सिद्ध करून देतो. नुसतं हिंदू धर्मापुरता हा संप्रदाय राहिलेला नाही, मुस्लिम धर्मातले अनेक लोक यामध्ये सहभागी झाले. म्हणून मुस्लिम कीर्तनकार अनेक कीर्तनं करतात. म्हणजे मुस्लिम धर्मीयांपर्यंत त्यांच्यामध्ये हे विचार गेलेले आहेत. त्यानंतर ज्ञानोबरायांनी या संप्रदायाचं पुनरुज्जीवन केलं. वास्तविक हा संप्रदाय फार महान आहे. या संप्रदायाचे आद्य वारकरी जर म्हटलं तर भगवान शंकर हे या संप्रदायाचे पहिले वारकरी आहेत. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव. संप्रदायाचे पहिले वारकरी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेव बाबांनी ह्या वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी ते आहेत. त्यानंतर हा संप्रदाय काही प्रमाणात पुढे चालत आल्यानंतर खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन या संप्रदायाचं ज्ञानोबरायांनी केलं. कारण ज्ञानोबराय तरी कोण आहेत? ज्ञानोबराय सुद्धा कोण सामान्य आहेत का? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार, सखा
संप्रदायाला पुनरुज्जीवन दिलं आणि या संप्रदायाचं पुन्हा असं म्हणावं लागलं की पाया घातला. म्हणून बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, असं म्हटलं जातं. परंतु त्यांच्याही अगोदर हा संप्रदाय आहे असे पुरावे अनेक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि म्हणून ज्ञानोबांनी खऱ्या अर्थाने या संप्रदायाचं पुनरुज्जीवन करत असताना फार मोठी प्रगती केली. या विचाराला एवढी व्याप्ती दिली की प्रवेशा बाबतीत त्यांनी वेदाची चूक दुरुस्त केली. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगोदर या ठिकाणी समाजाला दिशा देणारा वेद आहे, परंतु वेद मात्र तिन्ही वर्णाची कानी लागला. वेद कृपण झाला, तिन्ही वर्णाची कानी लागला. स्त्री शूद्रांना बाजूला ठेवलं. ही उणीव या ठिकाणी ज्ञानोबरायांनी भरून काढली आणि सर्वांना समाविष्ट केलं आणि सर्वांना भक्तिमार्ग खुला केला. आणि म्हणून त्या ठिकाणी हाक दिली, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नरे करावा विचार ललके चिंता कवनाश. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नरे करावा विचार ललके चिंता सर्वांना अधिकार दिला. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, सर्वांना स्त्री पुरुष आणि लहान थोरांना या ठिकाणी अधिकार दिला प्रवेशाचा. प्रवेशाचा अधिकार देऊन सर्वांना समाविष्ट करून घेण्याचा. याती भलत्या कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो, परंतु प्रवेशाला या ठिकाणी प्रतिबंध ठेवलेला नाही. आणि अशा प्रकारे सर्वांना समाविष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. हे झाला समाविष्ट करण्याच्या बाबतीत विचार. त्यानंतर वारकरी संप्रदाय इतके मोठे विचार देतो आहे, वैज्ञानिक विचार देतो आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वैज्ञानिक शोध सांगितले. आणि म्हणून कोणी म्हणाल हा अडाण्यांचा संप्रदाय, असं अजिबात समजायचं कारण ज्ञानच हे ज्ञानोबरायांच्या रूपानं त्या ठिकाणी अवतरलेलं होतं. आणि म्हणून हे ज्ञान त्याची तुलनाच होऊ शकत नाही अशा प्रकारचं ते ज्ञान आहे. या ठिकाणी त्यांनी अंधश्रद्धा ज्याला म्हणतात त्या अंधश्रद्धेलाही मूठ माती देण्याचं काम केलं. या समाजाला अजून 25% हे विचार संप्रदायाची समजलेले नाहीत आणि 25% समाजालाही समजलेले, 25% समाजालाच समजलेले आहेत. आणि किती समजलेले आहेत? 25% समजलेला आहे संप्रदाय. मी हे का बोलतो? जर आपल्याला संप्रदायाचे विचार जर समजलेले असते, आपल्या अंतःकरणात उतरलेले असते, तर आपण अंधश्रद्धेला बळी पडलो नसतो. 16व्या शतकामध्ये तुकोबराय म्हणतात, सेंदरी हेंदरी दैवाते, सेंदरी हेंदरी दैवाते, कोणते पूजे भूते खेते, कोणती पूजे भूते खेते, आपुल्या तारडते, मागती शिते अवना, आमुला मोना सिरडते, मागती शिते अवना. 16व्या शतकामध्ये तुकोबरायाने हाक देऊन सांगितलं आपल्याला, अरे सेंद्री हेंद्री दैवताला आपण पूजू नका. कोणती पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते. त्यांना त्याचं पोट भरण्यासाठी जर आपल्याला त्रास देत असतील तर त्यांचं पोट सुद्धा त्यांच्याने भरत नाही, तर त्यांनी पूजा करून आपल्याला काही मिळणार नाही. आज तरीही काही समाज हा अंगात आलेल्यांच्या समोर जाऊन उभा राहतोय ना, आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, आपलं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आज अजूनही कितीतरी समाज अंधश्रद्धेला बळी पडतोय.
आणि मला असं वाटतं नाशिक जिल्ह्याच्या आपण लगत आलेलो आहोत. पण बरं झालं तुमच्यापर्यंत ते वारं आलं नाही. जर वारकरी विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये जर असले तर अशा गोष्टीला मनुष्य बळी पडू शकत नाही. जे बळी पडले त्यांना वारकरी समजलेले वारकरी विचार समजला नाही. जे वारकरी तत्वापासून बाजूला राहिले ते अशा गोष्टीला बळी पडतात. अति लोभापायी अति मोहापायी माणसं बळी कुणालाही बळी पडतात आणि म्हणे भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. योग्य परीक्षा करण्यासाठी अतिशय तात्विक विचाराची गरज आहे. आणि जीवनामध्ये माथा कोणाच्या पायावरती टेकावा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तो योग्य विचार आपल्याला संप्रदाय देतोय. संप्रदायाने सगळ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. संप्रदायाने तुम्हाला हे एक सांगितलंय, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. तुमचं अन्न आणि मान, तुम्हाला अन्न कधी मिळणार आहे, तुम्हाला मान किती मिळणार आहे, धन कसं मिळणार आहे, किती मिळणार आहे, हे तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. आपला संप्रदाय सांगतोय. तरीही आपला मोह आवरत नाही. आणि मोहापायी माणसं भरकटल्याशिवाय राहत नाही आणि दुःखाला कारणभूत झाल्याशिवाय राहत नाही. दुःखाला त्या ठिकाणी प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल समाजामध्ये बाजार भरलेला आहे. समाजामध्ये काही नकली गोष्टी आहेत, काही असली गोष्टी आहेत. पण असली माल कोणता, नकली माल कोणता समजला पाहिजे. आणि म्हणून तर या ठिकाणी एक प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, उजळावया आला वाट खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आला वाट खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आला वाट खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. आणि म्हणून खरा खोटा निवाडा संतांनी देण्याचा प्रयत्न केला. तुकोबराय म्हणतात, त्याच्याकरता तर आम्ही वैकुंठवासी आलो. याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भाय वर्ताय. या ठिकाणी संतांनी अवतार घेतले. आपल्याला खरं काय खोटं काय हे सांगण्याकरताच त्यांनी आपला अट्टहास केला, जीवन घातलं. परंतु आपण त्यांचं वाङ्मय तपासायला तयार नाही, त्यांचा विचार आपण ऐकायला तयार नाही. आपला प्रयत्न संप्रदायातील लोकांचा भरपूर प्रमाणात चाललेला आहे की संतांचे विचार समाजापर्यंत जावेत. हा साप्ताह कसे करताय, त्याच कारणास्तव आहे. दिंड्या कशा करतायत, त्याच कारणास्तव आहे. परंतु तरीही संतांचे विचार समाजापर्यंत 100% अजून पोहोचायला तयार नाहीत. हे दुर्भाग्य आहे. संतांनी हा भागवत संप्रदाय सुरू केल्यानंतर ज्ञानोबरायांनी, नामदेव महाराजांनी तीर्थयात्रेच्या माध्यमातून थेट घुमानपर्यंत, पंजाबपर्यंत हे संप्रदायाचा भागवत संप्रदाय तिथपर्यंत नेऊन पोहोचवला. मी जे मागाशी म्हणून गेलो, याची व्याप्ती वाढली. शीख धर्मामध्ये अनुयायी झाले, मुस्लिम धर्मामध्ये अनुयायी झाले, जैन धर्मामध्ये आपल्या संप्रदायाचे अनुयायी झाले. म्हणून हिंदू धर्माच्या बाहेर याची व्याप्ती वाढली. अशा प्रकारचा व्यापक विचार संतांनी आपल्याला दिला या संप्रदायाच्या माध्यमातून. संप्रदायाबद्दल मी बोलतोय, वारकरी संप्रदायाचं मला या ठिकाणी महत्त्व सांगायचे पहिल्यांदा. कारण वारकरी संप्रदाय आपल्याला समजायला तयार नाही. वारकरी संप्रदायाने आपल्या दिंड्याच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडे सदानंद मोरे सर यांनी आता एक यूट्यूबवरती एक मालिका चालू केलेली आहे, वारकरी संप्रदाय. या मुद्द्यावरती ते लिखाण करत किंवा लेक्चर देत आहेत.
कारण अजून वारकरी संप्रदाय समाजाला मागाशी मी बोलून गेलो 25% सुद्धा समजलेलं नाही. आणि म्हणून समाजाला योग्य दिशा देणारा फक्त एवढाच एक संप्रदाय आहे, एवढेच एक व्यासपीठ आहे. हेच एक योग्य दिशा देऊ शकतं, आपलं कल्याण करू शकतं आणि परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतं. हा विश्वास फक्त वारकरी संप्रदायाचीच लोक देऊ शकतात. तेव्हा या संप्रदायाचे जसं गावच्या नेत्यावर गावचा विकास अवलंबून, तसंच संप्रदायामध्ये कोणावरती अवलंबून असतो तर त्या संप्रदायाचे ग्रंथ, त्या संप्रदायाचे संत याच्यावरती संप्रदाय अवलंबून असतो. त्या संप्रदायाचं दैवताविषयीची भावना. या ठिकाणी या गोष्टीचा जर विचार केला तर या संप्रदायाचे संत आहेत, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, हे सगळे संत जर पाहिले तर देवाने त्यांच्या घरी काम करावं एवढी त्यांची योग्यता आहे. नवे नवे देवानीच ते अवतार घेतले आणि आपल्याला विचार देण्याचा प्रयत्न केला. म्हणून संतही महान आहेत. त्यानंतर ग्रंथाचा विचार केला तर या ठिकाणी ज्ञानेश्वरीसारखी गाथ्यासारखे ग्रंथ आपल्याला देऊन पूर्णतः आपल्या जीवनातला कुठलाही प्रश्न आपल्याला पाहायचा असेल तर गाथ्यामध्ये सापडू शकतो. गाथ्याच्या माध्यमातून आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतात. तरीही आपण कोणाच्या तरी मागं लागतो, कोणाची तरी दोरीगंड घेतो, कोणाचे खडे घेतो, कोणाचं काहीतरी भविष्य समजून घेतो. वास्तविक पाहता भविष्य जाणून घेण्याची गरजच नाही किंवा त्याकडे माणसाने जाऊच नाही. आत्तापर्यंत या गादीवरून बोलतो, मी कधी भविष्य पाहिलं नाही, भविष्य पाहूच नाही. आपलं वर्तमान काळ आपल्या हातात असतो आणि भविष्य कसं घडवायचं हे संतांच्या विचाराने आपण घडवू शकतो. आणि म्हणून दोन गोष्टी या ठिकाणी सांगून जाईन. नवस कधी करू नये आणि भविष्य कधी पाहू नये. तुकोबराय सांगतात, तुकोबरायांनी सांगितलं 16व्या शतकामध्ये 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. 900 कन्या पुत्र होती, कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. 900 कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. परंतु एवढं 16व्या शतकात सांगून सुद्धा आपण या ठिकाणी नवस केल्याशिवाय राहत नाही. नवस करणं म्हणजे देवाशी देवाणघेवाण करणं, व्यवहार करणं. वास्तविक पाहता देवाला व्यवहार चलत नाही, देवाशी व्यवहार कोणता करू नये. आणि म्हणून नवस कधी करू. आता तुम्हाला काय सांगायचं, आमच्या दिंडीत येणारे सुद्धा नवस करून येतात. 5 वाऱ्या करीन आमच्या ठकीला मुलगा होत. म्हणजे दिंड्यात सुद्धा वारी सुद्धा नवसानी. तेव्हा नवस कधी देवाशी करू नये, देवाशी व्यवहार करू नये असं 16व्या शतकात सांगितलं. पण तरीही आता अजून किती टक्के माणसं नवस करीत नाहीत बरं, करीत नाहीत. हे वोटर मोजणे इतके घ्यावं लागतील आपल्याला. जवळजवळ 90% नवस करणारे जे आहेत. सप्ताहात पंक्ती सुद्धा नवसाने असतील काही, असतील काही, म्हणजे माझा अंदाज आहे. कारण आमच्याकडे असतात सप्ताहात नवसाने पंक्ती. 5 वर्ष पंगत घालीन, आमचा असं काहीतरी होऊ द्या, असं काहीतरी नवस करून. तेव्हा हा नवस करणं अतिशय चुकीचं आहे. ज्योतिषाकडे जाणं अतिशय चुकीचं आहे. आपण गीता पाहिली किंवा ज्ञानेश्वरी पाहिली आणि हे या ठिकाणी तुकोबरायचा गाथा जर पाहिला तर आपल्या सगळ्या प्रश्नाची त्यामध्ये उत्तर सापडतात. आणि म्हणून या संप्रदायाचं पाईक होण्याची सुद्धा पात्रता लागते. काय या ठिकाणी पात्रता असावी लागते, तेव्हा कुठं पाईक ठरतोय. आणि पाईक कोण झाले या ठिकाणी?
फड परंपरा जी आली, अनेक फड जे आले, हे फड परंपरेनं हा संप्रदाय आपल्यापर्यंत आणला. जगद्गुरु तुकोबाराय 16व्या शतकामध्ये होऊन गेले आणि त्यानंतर लिखाण करणारे निळोबारायनंतर संत होऊन गेले नाहीत. म्हणजे 16व्या शतकानंतर विशेष असं लिखाण संप्रदायावरती झालेलं नाही. म्हणजे 400 वर्ष झाले, आपलं सगळं लिखाण 400 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे निळोबारायने जे अभंग लिहिले त्याच्यानंतर विशेष प्रकारचं असं लिखाण झालं नाही असं नाही, परंतु समोर ते आलेलं नाही, प्रभावी अशा प्रकारचं लिखाण झालेलं नाही. आणि म्हणून हे विचार फड परंपरेनं, वारकरी परंपरेनं पुढं या माध्यमातून आणले. कीर्तनाच्या माध्यमातून, सप्ताहाच्या माध्यमातून, दिंडीच्या माध्यमातून. म्हणून फड परंपरा, वारकरी परंपरा अनेक पिढ्यानपिढ्या चालत आल्या आणि त्यांनी हा विचार इथपर्यंत आपल्यापर्यंत आणलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पात्रता असावी लागते. लहान मुलं शाळेत असताना एक त्या ठिकाणी सकाळी शपथ असायची, भारत माझा देश आहे. तुम्हाला म्हणता येईल का ते? भारत माझा देश आहे. समोरचे लहान मुलं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. बरोबर. आणि त्याच्या पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. म्हणजे या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता सुद्धा येण्यासाठी पात्रता लागते. तसं वारकरी संप्रदायामध्ये काम करण्यासाठी त्यासाठी सुद्धा पात्रता लागते. आणि म्हणून हे पात्रता जर नसेल तरी सुद्धा माणसं भरकटल्याशिवाय राहत नाहीत. गळ्यात माळे घालून सुद्धा वेगवेगळे प्रकार केल्याशिवाय राहत नाहीत. परंतु खऱ्या अर्थाने या संप्रदायाचे प्रचारक कोण असतील तर या फडफडपणाचे टाळकरी असतील. प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ आहे, प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ आहे. आणि या भजनी मंडळाच्या माध्यमातून हे संप्रदाय आपला चालत असतो. आणि म्हणून या ठिकाणी टाळ घेऊन जी चाली म्हणतात, आज आमचे योगेश महाराज असतील, बरोबर, त्यानंतर काशीनाथ महाराज आहेत, शुभम महाराज आहेत, आणि मृदंगाचार्य आमचे परमेश्वर महाराज रामकृष्ण हरी, आणि आमच्याबरोबर आलेले आमचे शिंदे सर. नोकरी सोडून दिली संप्रदायासाठी, नोकरीवर पाणी सोडून दिलं आणि संप्रदायाचं काम करतात. हे अशा प्रकारची पात्रता ज्यावेळेस लक्षात येते संप्रदाय किती महत्त्वाचा आहे, त्यावेळेस माणसं अशा प्रकारे संप्रदायाच्या कामाला लागतात. तेव्हा आमच्याबरोबर आलेले आमच्या गावातले माजी सरपंच आणि रमेशराव, त्याचप्रमाणे आमचे चुलते सुधा पाटील भालसिंग आमच्याबरोबर आलेले आहेत. मला सांगायचं काय, संप्रदायासाठी काम करण्यासाठी, संप्रदायाचे विचार अंतःकरणात येण्यासाठी पात्रता लागते, पात्रता. आणि ती पात्रता येण्यासाठी सुद्धा संप्रदायाची सेवा करावी लागते. सेवा केल्याशिवाय पात्रता समजत नाही. सेवा करून करून तर संप्रदाय समजला पाहिजे. जे माणसं संप्रदायाला लगत राहिले, संप्रदायामध्ये राहिले, ते भरकटू शकत नाहीत. ते कोणाच्याही पायावर डोकं ठेवायला तयार नाहीत. आणि म्हणून आज जी फसवणूक चाललेली आहे, महाराष्ट्र या ठिकाणी आपली मान खाली जाण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्राची. हा संतांचा महाराष्ट्र आहे. पूर्ण भारतामध्ये ओळख आहे, संतांचा महाराष्ट्र आहे. या संतांच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रकारची खालच्या दर्जाचे कृत्य होतात आणि लोक त्याला भूलथापाला बळी पडतात. ही खेदाची बाब आहे, शर्मेची बाब आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
संप्रदायामध्ये आपल्याला जर फसवणूक करून घ्यायची नसेल तर संप्रदाय समजून घ्या. सर्वांना पाय पडून विनंती आहे. संप्रदाय समजून घ्या, संप्रदायाचे विचार समजून घ्या. आपल्या ज्ञानवरायांच्या, ज्ञानेश्वरीच्या आणि तुकोबरायच्या गाठाच्या विचारानं चला, आपली फसवणूक होणार नाही. आणि हेच आव्हान करण्याची गरज आहे आज या ठिकाणी, या विचाराची गरज आहे. तेव्हा संप्रदायाने देव कोणाला कोणता सांगितला? देव सुद्धा असा सामान्य सांगितलेला नाही. देव सांगितला तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मग तये पूजे. आता प्रसाद कोणता सांगितला पहा. प्रसाद लापशीचा नाही सांगितला, शिऱ्याचा बुंदीचा नाही सांगितला. प्रसाद कोणता सांगितला? मग तये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. पसाय म्हणजे प्रसाद. वैराग्याचा प्रसाद देव देतो, पण कोणता देव? सर्वात्मक असणारा ईश्वर, सर्वव्यापी ईश्वर. विठ्ठल जळी स्थळी भरला भावना ही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठले हो विठ्ठलाचा ही स्थळी भरला विठा भावना ही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची महिला मंडळींना विनंती आहे, मागे त्या ठिकाणी अडचण हो राहिली, पुढे सरकारना भरपूर जागा शिल्लक आहे, पुढे पलीकडून पण भरपूर जागा शिल्लक पुरुष मंडळी पुढे आली तर बरोबर. आणि सूचना दररोज सांगायची गरज नाही पडली पाहिजे. अडचण करण्यापेक्षा सरकारना पुढे एवढं मध्ये टक्कर कशाला ठेवली? शहाणी मंडळी पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. प्रत्येक वर्षी सूचना सांगायची आवश्यकता नाही पडली पाहिजे. आपण स्वतःच्या मनानेच मोकळ्या पटांगणात येऊन बसत जाणार. या समोर चालू कीर्तनात व्यत्यय होतो. पुढे या अलीकडे, म्हणजे महिला पुढे येतील आणखी. या समोरची सगळी मंडळी उठा, सगळी मंडळी पुढे जागा आहे. या समोर, माझ्या समोर या. या सगळे उठून पुढे या. या डायरेक्टर पुढे या, पुढे या, पुढे या. जाणती मंडळी पुढे आली. पुढे आल्यानंतर आणखी सांगायला सुद्धा आपल्याला जाणती मंडळी समोर असल्यावर आपल्याला हुरूप येतो किंवा त्या ठिकाणी सांगायला बरं पडतं. हा ठाला विठाल 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 विठ्ठल 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 आणि म्हणून ज्ञानवरायांनी आपल्याला देव सांगितला. तो कोणता सांगितला? तया सर्वात्मका विश्वा किंवा ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आपण मात्र आपलं या देवाला मानायला तयार नाही. माणसाला, सामान्य माणसं देव ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस सुशिक्षित माणसं म्हणतात नाही नाही हे मागासलेले लोक आहेत. मग सुशिक्षित माणसं काय म्हणतात? सुशिक्षित माणसं ग्वाड म्हणतात. काय म्हणतात? ग्वाड, माय गॉड. आता माय गॉड म्हणजे काय? हा ग्वाडचा अर्थ जर समजून घेतला, GOD गॉड म्हणजे स्पेलिंग काय आहे? GOD. मी काही इंग्लिशचा प्राध्यापक नाही, पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय? GOD. जी म्हणजे जनरेटेशन, म्हणजे निर्माण होणं. ओ म्हणजे ऑपरेटेशन, ऑपरेटेशन म्हणजे सांभाळ करणं. आणि डी म्हणजे डेडरेशन म्हणजे नाश करणं. डेडरेशन म्हणजे नाश करणं, म्हणजे उपजणं, सांभाळणं, नाश करणं. म्हणजे अशा प्रकारचं जे काय आहे हे 3 कामं जो करतो त्याला ग्वाड म्हणतात. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये काय सांगितलं? ब्रह्मा विष्णू महेश. मग ब्रह्मदेव काय करतो? निर्माण करतो. विष्णू काय करतो? आपला सर्वांचा सांभाळ करतो. आणि महादेव बाबाकडे कोणतं खातं आहे? हा, नाश करण्याचं खातं महादेव बाबाकडं आहे. आता या तिन्हीवरती जी शक्ती नियंत्रण करते, बरं का, या तिन्हीवरती जी शक्ती नियंत्रण करते त्याला महाविष्णू म्हणतात. संप्रदायामध्ये त्याच्याविषयी प्रमाण आलेलं आहे.
मी बिगर प्रमाणाचा बोलणार नाही. जर पुरावा कीर्तनकाराने दिला नाही तर त्या कीर्तनकाराला पुरावं, बरं का. आणि म्हणून पुरावा या ठिकाणी असा आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ, संप्रदाय फळ हे धोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. आपल्या संप्रदायाची गुरु परंपरा सांगत असताना मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ येथून या. संप्रदाय मुळात तिथून सुरू झाला. मुख्य महाविष्णू हे आपलं मेन दैवत आहे. या तिन्हीवरती ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावरती नियंत्रण ठेवणारा, अंकुश ठेवणारा, त्यांना शक्ती देणारा, त्यांना प्रेरणा देणारा मुख्य महाविष्णू. आणि म्हणून आपले संत जे आहेत ते सगळे मुख्य महाविष्णूचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार. नंतर या ठिकाणी नाथांच्या बाबतीत सुद्धा भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, म्हणजे महाविष्णूनेच हे अवतार घेतले. म्हणून महाविष्णू या संप्रदायाचं मुख्य दैवत आहे. आणि म्हणून महाविष्णूचे जे दास आहेत ते कोण आहेत? विष्णुदास. मी अभंगाकडे येतोय आता. तेव्हा विष्णुदास या शब्दाचा अर्थ आपण घेताना अभंगामध्ये पहिला शब्द आलेले विष्णुदास. मग विष्णुदास म्हणजे काय? जर तो विष्णूचा दास आहे हा एक अर्थ झाला, परंतु दुसरा त्याचा अर्थ असा आहे का विष्णू ज्याचा दास तो विष्णुदास. मग विष्णू ज्यांची सेवा करतोय, ज्यांचा दास होतोय, असे असणारे विष्णुदास. आणि म्हणून त्यांना विष्णुदास म्हणतात. विठ्ठल 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 आणि म्हणून तशा प्रकारची प्रमाण सुद्धा आहेत, तशा प्रकारची उदाहरणं सुद्धा आहेत. अनेकांची सेवा, अनेक सेवकांची किंवा दासांची, वैष्णवांची सेवा भगवंतांनी केलेला आहे. वैष्णवांचा दास झाला नारायण, वैष्णवांचा दास झाला नारायण, वैष्णवांचा दास झाला नारायण, वैष्णवांचा दास झाला नारायण. काय त्या मिळवणे असे काम, काय त्या मिळवणे असे काम, वैष्णवांचा दास झाला नारायण, वैष्णवांचा दास झाला नारायण, दास झाला नारायण, वैष्णवांचा दास झाला नारायण. वैष्णवांचा दास झाला नारायण. भगवान परमात्मा विष्णूंची सेवा करतो, विष्णुदासांची सेवा करतो. दास्य करी दासांचे, उनेन साहे भक्तांचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. ज्या ज्या वेळेला भगवान परमात्मा आणि आपला भक्त संकटात दिसतो त्या त्या वेळेला जेवताना ताट बाजूला लोटतो आणि धावत सुटतो. अशी अनेक वेळा उदाहरणं आहेत. ज्यावेळेस गजेंद्र संकटामध्ये सापडलेलो आहे त्यावेळेस सुद्धा भगवंताने हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज इतक्या वेगाने
की लक्ष्मीने ताट वाढलेलं होतं भगवंताला वैकुंठामध्ये. त्यावेळेला भगवान जेवायला बसलेले आणि गजेंद्राची हाक ऐकली, आकांत ऐकला. हाक ऐकल्याबरोबर भगवान उठले, जेवत्या ताटावरून ताट बाजूला लोटलं, नमस्कार केला आणि ताटावरून उठले आणि निघाले. लक्ष्मीने विचारलं कुठं निघाले? हत्ती म्हणायचं होतं त्यांना. काय म्हणायचं होतं? हत्तीकडं चाललो असं म्हणत असताना हे लक्ष्मी, हा शब्द लक्ष्मीजवळ उच्चारला आणि ती शब्द कुठं उच्चारला? गजेंद्राजवळ उच्चारला. हाती म्हणेपर्यंत गजेंद्रापर्यंत पोहोचले. असं भगवंताला त्या ठिकाणी भक्त जर संकटात सापडला तर धर्वत देवा नाही धीर, म्हणून दास्य करी दासांचे, ओनेन साहे भक्तांचे, वाढिले ठाईचे भाने, टाकून या धावे. अनेक भक्तांची सेवा केलेली आपल्या पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी बळीराजाचाही दास झाला. राखेदार म्हणता बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकांचा, होय साचा अंकित, बळीराजे कोण होते पहा? बळीराजे राक्षसांचे राजे होते. कोण होते? राक्षस. राक्षसांचा राजा कोण असणार? राक्षसांचा राजा कोण असणार? राक्षसच असणार ना. राक्षसांचा राजा दुसरा कोण होणार? मग राक्षस असून सुद्धा भक्त ठरले म्हणजे आपल्यापेक्षा राक्षस बरे असं म्हणायचं का नाही? असं म्हणावं लागेल का नाही? आपल्यापेक्षा राक्षस बरे. राक्षस कुळामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म आहे, राक्षस कुळामध्ये बळीराजाचा जन्म आहे. बळीचं राज्य येवो असं आजही आपण म्हणतो. म्हणजे बळीराजा एवढा मोठा महान दानशूर राजा होता कोण? राक्षस. तरी सुद्धा भगवंताला त्याने अंकित करून घेतलं. 3 पावले भूमी देऊन भगवंताला त्याने अंकित करून घेतलं. भगवान परमात्मा त्याची ऋणी झाले आणि ऋणी झाले म्हणून त्याच्या दारवंटा म्हणजे त्याच्या दारामध्ये चोपदारकी करू लागली. भगवान परमात्मा ज्यावेळेस बळीच्या दारामध्ये चोपदार म्हणून राहिले त्यावेळेस या ठिकाणी वैकुंठामध्ये कोणीच नाही ना. लक्ष्मीला काळजी पडली, लक्ष्मीला चिंता वाटू लागली की आता भगवंताला आणायचं कसं. तो तर भक्तांचा अंकित झाला, भक्तांची सेवा करू लागला, मग आणायचं कसं. आणि मग नारदांनी युक्ती सुचवली. नारद हे खूप चांगलंही काम करत होते आणि वाईटही काम करत होते. बहुतेक तर चांगलंच काम करत होते. नारदांनी लक्ष्मीला युक्ती सुचवली आणि त्या ठिकाणी भाऊबीजेच्या दिवशी लक्ष्मीला पाठवलं. कोणाकडं? बळीराजाकडं बहीण म्हणून लक्ष्मी गेली आणि लक्ष्मीनं भाऊ म्हणून बळीराजाला ओवाळलं. ओवाळल्यानंतर त्याने विचारलं, मी आता ओवाळणी काय देऊ? आणि मग आता मी तुला ओवाळणी काय देऊ? तिला विनंती केली, भाऊराया मला सगळं आहे, परंतु तुझ्या दारातला जो चोपदार आहे, तुझ्या दारातला जो सेवक आहे, त्याला तू मुक्त कर, तो माझा पती आहे. अशी विनंती करून भाऊबीज म्हणून भगवंताला परत मागून घेतलं. म्हणून ती भाऊबीज आता आपण साजरी करतो, रक्षाबंधन साजरं करतो. आणि बहिणी भावाला ओवाळून पुन्हा ओवाळणी मागतात की आमचं रक्षण कर, आम्हाला अडचणीतून तू साथ दे. अशा प्रकारची जबाबदारी भावावर टाकतात. ही प्रथा कुठून आली? बळीराजापासून. आणि म्हणून अशा प्रकारचा राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकांचा, अशा प्रकारचा भगवान परमात्मा ज्यांचा सेवक आहे, ज्यांचा दास आहे, त्याला विष्णुदास असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल
विष्णुदास असे असणारे विष्णुदास कसे असतात त्यांचं महती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भाव बळे विष्णुदास 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 नाही नाश पावत नाही नाश पावत योग भाग्य घरा येती योग भाग्य घरा येती नाही नाश पावत नाही नाश पावत योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते घरा येती भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात भावबळाच्या योगानं किंवा भावबळानं विष्णुदास हे नाश पावत नाहीत. वास्तविक पाहता या ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय आणि ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. उपजेते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. या ठिकाणी या विश्वाचा नव्हे या पृथ्वीचा किंवा मृत्यूलोकाचा न्याय आहे. जे उपजतं किंवा जे जन्माला येतं त्याचा नाश ठरलेला आहे. वास्तविक पाहता हे तत्व असताना सुद्धा या ठिकाणी तुकोबरायांना हे काही माहीत नाही का? ज्या ठिकाणी हे निर्माण होतंय ते नाश पावतंय हे माहीत असून सुद्धा तुकोबराय म्हणतात नाही नाश पावत. जे भक्त आहेत जे विष्णुदास आहेत ते नाश पावत नाहीत. असे अनेक उदाहरणं जरी असले तरी परंतु या ठिकाणी तुकोबराय जे सत्य बोलतात त्याचे अनेक प्रमाण या ठिकाणी देता येतील. गेले कोणत्या माध्यमातून ते नाश पावत नाहीत याचे 3 प्रकाराने ते नित्य या ठिकाणी असतात असं आपल्याला सांगता येईल. नित्य कसे असतात तर त्या ठिकाणी कीर्ती रूपाने संत उरतात. हे विष्णुदास कीर्ती रूपाने या ठिकाणी हयात असतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजे राहिल्या त्या कीर्ती जगामाजे ईश्वर विभूती ईश्वर विभूती राहिल्या चांगली जगामाजी राहिल्या चांगली जगामाजी. कीर्ती रूपाने या ठिकाणी विष्णुदास हे हयात असतात. आपल्या सामान्य जीवांचा जर विचार केला तर जास्तीत जास्त 100 वर्षापर्यंत आपल्याला आपले पूर्वज सांगता येतील. फार तर फार आपल्या वडिलांचं नाव माहीत असतं, आजोबांचं नाव माहीत असतं. आणि महाराज तुम्हाला पंजोबाचं नाव माहीत आहे का? तुमच्या पंजोबाचं सुद्धा नाव माहीत नाही. त्याच्या अगोदरचा विचार सांगायचं काही कारण नाही. म्हणजे कितीतरी आपले वाडवडील होऊन गेले परंतु ते त्यांचं नाव ना या ठिकाणी कुठल्याही गोष्टीने ते उरलेले नाहीत. आपल्याला कीर्ती रूपाने उरले नाहीत, नावानेही उरलेले नाहीत. तेव्हा आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला सर्वांची तीच गत आहे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. म्हणजे प्रत्येकाचं जीवन हे ठरलेलं आहे. काही कालानंतर ते नाश पावतंय. नावगाव उरलेलं उरत सुद्धा नाही.
दिली तिलांजली कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, असं एक प्रमाण आलेलं आहे. कुळाचं आणि नामाचं रूप त्या ठिकाणी तिलांजली दिली जाते. आणि म्हणून कुलनाम रूपाने सुद्धा माणसं राहत नाहीत. परंतु या ठिकाणी विष्णुदास मात्र कीर्ती रूपाने उरतात. जसं 100 वर्षापूर्वी आपले वाडवडील आपल्याला माहीत नाहीत, 150 वर्षापूर्वीचा आपल्याला इतिहास माहीत नाही, परंतु ज्ञानोबराय मात्र 700 वर्ष झाले, 400 वर्ष 450 वर्ष झाली तुकोबराय होऊन गेलेला, ते मात्र आपल्या ध्यानात आहेत. या ठिकाणी महान जे काही महापुरुष होऊन गेले ते कीर्तिरूपाने उरले, महान संत होऊन गेले ते कीर्तिरूपाने उरले. म्हणून कीर्तिरूपानं या कीर्तिरूपानं ते संत विष्णुदास अमर आहेत. आता आणखी कोणत्या रूपानं अमर आहेत, तर आणखी ज्ञान रूपानं ते अमर आहेत. संत हे ज्ञानाच्या अंगाने अमर राहतात. आणि म्हणून तशा प्रकारचं सुद्धा नामदेवरायांचं प्रमाण आहे. नामा म्हणे देवा गेले योगीराज, नामा म्हणे देवा गेले योगीराज, नामा म्हणे देवा गेले योगीराज, योगीराज नामा म्हणे देवा गेले योगीराज, म्हणे देवा गेले मुनिजन, मुनिजन नमने देवा गेले मुनिजन, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, नामा म्हणे देवा गेले मुनिजन. राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझे, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, नामा म्हणे देवा गेले मुनिजन. कारण आपलं महत्वाचं काम नंतर आहे का नाही. आणि म्हणून आपलं भोजन किंवा प्रसाद नंतर असल्यामुळं आपल्याला 2 तासाच्या पुढे जाता येणार नाही. परंतु बळाचा जर विचार केला तर अनेक बळ या ठिकाणी संसारामध्ये लागतात. संसार सुद्धा बळाशिवाय होत नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर जगण्याकरता सुद्धा बळच लागतंय. म्हणून कोणत्या बळानं संसार होतो, कोणत्या बळानं परमार्थ होतो हे सांगत असताना काही बळ संसाराकरता लागतात. थोडक्यात मी सांगून जाईन, शारीरिक बळ पाहिजे संसाराकरता, संपत्तीचं बळ पाहिजे संसाराकरता, सत्तेचं बळ पाहिजे संसाराकरता, आणि बुद्धीचं बळ पाहिजे संसाराकरता. ही 4 बळाने संसार करता येतो. आलं लक्षात. याचं फारसं काही विश्लेषण करायला आपलं वेळ नाही, परंतु त्याचं विश्लेषण जर करायचं झालं तर पूर्ण एक कीर्तन त्याच्यावरती जाईल. आणि म्हणून शारीरिक बळाची सुद्धा गरज आहे. म्हणून शारीरिक आपलं बळ चांगलं असलं पाहिजे. म्हणून तर हनुमंतरायाची मंदिरं त्या ठिकाणी रामदास स्वामींनी गावोगाव निर्माण केली आणि आपल्याला बलाची त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा दिली. आणि म्हणून शारीरिक बळ आपलं असलं पाहिजे. मारुतीच्या मंदिरासमोर पूर्वी व्यायामशाळा असायच्या आणि काही गोल गोट्या पडलेल्या असायच्या. गोल गोट्या उचलायच्या त्या आहे ना. हां, काही गावामध्ये असायचे. कशा करता ते त्या ठिकाणी शारीरिक व्यायाम व्हायचे आणि व्यायाम करून ते बल प्राप्त करून घ्यायचं. म्हणून शारीरिक बळाची गरज आहे. शारीरिक बळ सगळ्या ठिकाणी कामा पडत नाही. म्हणून त्या ठिकाणी संपत्तीचं बळ गरजेचं आहे. संपत्तीचं बळ सुद्धा काही ठिकाणी कमी पडतं, मग त्या ठिकाणी सत्तेचं बळ कामाला येतं. सत्तेचं बळ काही ठिकाणी कमी पडतं, मग ते त्या ठिकाणी बुद्धीचं बळ कामाला लावावं लागतं. बुद्धीच्या बळावरती इंग्रजांनी आपल्या देशावर किती वर्ष राज्य केलं? किती वर्ष राज्य केलं डायरेक्टर? 150 वर्ष राज्य केलं. कोणत्या बळाने केलं? ते बुद्धीच्या बळाने. आपल्याकडे लढणारे काही कमी नव्हते, पण तलवार चालवणारे भरपूर होते, परंतु त्यांची 500 फुटावरून गोळी आपल्याला टिपत होती. आणि म्हणून त्यांच्या विज्ञान युगातल्या त्या असणाऱ्या रायफली आपल्याला नामोहरम त्यांनी करून टाकलं आणि आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. म्हणून विज्ञानाचं बळ किंवा बुद्धीचं बळ कामाला येतं, परंतु हे सगळे बळ परमार्थामध्ये फार काही उपयोगीची नाहीत. परमार्थामध्ये कोणतं बळ पाहिजे? तपाचं बळ पाहिजे,
योगाचं बळ पाहिजे, वैराग्याचं बळ पाहिजे आणि भावाचं बळ पाहिजे. हे 4 प्रकारचे बळ परमार्थामध्ये आवश्यक आहेत. विठ्ठल 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 तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, दुजे विन हित कोण सांगी, किंवा तपाशिवाय दैवत मिळू शकत नाही, म्हणून तपाचं सुद्धा बळ पाहिजे. परमार्थामध्ये तप बळ हे फार महत्वाचं आहे. म्हणून तर माणसं तप करतात. पायात चप्पल न घालता वारी करणं हे तप आहे. पंढरीची वारी करणं, पायी वारी करणं हे तप आहे. अनेक परमार्थामध्ये तपाचे प्रकार आहेत. त्यानंतर तपाच्या पाठीमागं पुन्हा आणि योगाचं बळ महत्वाचं आहे, योग बळ. त्यानंतर भावबळ हे नंतर आहे, परंतु वैराग्याचं बळ महत्वाचं आहे. धगधगीत ज्वाळा अग्निदायशा, अशा प्रकारचं वैराग्याचं बळ आपल्याकडे असलं पाहिजे. वैराग्याचं बळ असल्याशिवाय परमार्थामध्ये आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून वैराग्य हे मिळवण्यासाठी सुद्धा भक्ती करावी लागते, संतांची कृपा असावी लागते. देवाची कृपा असल्याशिवाय वैराग्य सुद्धा निर्माण होत नाही. वैराग्याचं सोंग आणता येतं. काय वैराग्याचं सोंग आणता येईल, पण वैराग्य सोपं नाही. वैराग्य नोहे वैराग्य सोपारे, करणी करता टीर कापे, किंवा जववरी रे तैवरी वैराग्याच्या गप्पा, जव सुंदर वनिता देखिली नाही बाप. जोपर्यंत प्रसंग येत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गप्पा मारता येतील. एका स्टँडवरती एक संन्यासी भगवे कपडे घालून चाललेला होता. एका सामान्य माणसाला वाटलं महाराज दिसतात आणि म्हणून दर्शनाला गेला आणि 50 रुपयाची नोट त्याने पायावरती ठेवली आणि दर्शन घेतलं. तो संन्यासी भगव्या कपड्यातला खेकसला, तुला अक्कल नाही, मी सर्वसंग या ठिकाणी महात्मा आणि तू पायावरती पैसे ठेवतो. त्याने सांगितलं बा चुकलं बा आमचं. हात जोडले त्याने. आता चुकीची दुरुस्ती कशी करू? ते म्हणले ते उचलन खिशात घाल. आता ही काही दुरुस्ती आहे का? ही का वैराग्य आहे का? पायावरती नोट सहन नाही झाली पण पायावरची खिशात घाल, हे काही वैराग्य आहे का? वैराग्याच्या गप्पा मारणं सोपं, वैराग्याचं सोंग दाखवणं सोपं आहे, परंतु नोहे वैराग्य सोपं आहे. अशा प्रकारचं वैराग्याचं बळ लागतं. आणि विवेकाचं बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळा अग्निदायशा, विवेकासहित वैराग्याचं बळ लागतं. आणि महत्वाचं म्हणजे भावबळ महत्वाचं आहे. म्हणून भावबळाने विष्णुदास हे अमर होतात. भावबळाने भगवान परमात्मा प्राप्त होतो. भावाशिवाय बळ येथे चालत नाही. मोठे भावार्थाचे बळ, 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 मोठे भावार्थाचे बळ. देवपोटी झाला बाळ, देवपोटी झाला बाळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे वसुदेव देवकीच्या माध्यमातून देव पोटी बाळ झाले. मोठी भावार्थाचे बळ, देव झाला पोटी बाळ. म्हणून भावार्थ हा देवाला अंकित करतो, देवाला लहान करतो. आणि म्हणून भावबळ हे श्रेष्ठ बळ आहे देवाला अंकित करण्यासाठी. देव भेटण्यासाठी, देव कळण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, परंतु देव मिळवण्यासाठी भावाची गरज आहे. देव कळतो ज्ञानानं पण मिळतो मात्र भावानं. आणि म्हणून भावबळे विष्णुदास नाही नाश पावत,
अशा प्रकारचा एका अभंगाचा भावार्थ आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे टाइम फक्त 5 मिनिटं राहिलेला आहे. एकदा प्रेमाने वर हात करून भगवंताचं भजन करूया आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला सेवेला पूर्णविराम देऊया. करावर हात. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, विठोबा अभंग फार मोठा आहे, अभंगाचा विषयही मोठा आहे, परंतु वेळेत मात्र आपल्याला रजा घ्यायची आहे. आणि म्हणून भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, संतही नाश पावत नाही, हा पहिल्या चरणाचा अर्थ आहे. दुसऱ्या चरणाचा अर्थ या ठिकाणी असा आहे, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. भगवंताच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती सर्व त्या संतांना प्राप्त होतात, विष्णुदासांना प्राप्त होतात. म्हणून आपण जीवनामध्ये भाव बळाने विष्णुदास भाव, सर्व शक्ती आपल्याला प्राप्त होतात. म्हणून तर सर्व शक्ती संतांनी आपल्या जीवनामध्ये अनेक शक्ती दाखवल्या. रेड्यामुखी वेद बोलविले, गर्भद्विजांचा हरविला, अशा प्रकारचे जे शक्ती आहेत ह्या भगवंत संतांना देऊन टाकतो. नवे नवे आपोआप त्यांच्याकडे ते चालत येतात. सर्व शक्ती चालत. तुम्ही म्हणाल ह्या सर्व शक्ती त्यांच्याकडे का जातात, तर त्याचं तुकोबरायने विश्लेषण केलंय. तुकोबराय म्हणतात, पित्याचे जे का धन पुत्रा कोण वंचेल. जे पित्याची संपत्ती असते ती कोणाला प्राप्त होते, नंतर पिता गेल्यानंतर कोणाला प्राप्त होते, मुलाचीच असते ती कोण, त्याच्यावरती कोण आक्षेप घेणार. मग पित्याच्या पाठीमागं असणारी संपत्ती जशी मुलाची असते, तसं सर्व शक्ती ज्या भगवंताच्या आहे त्याच्यावरती हक्क कोणाचा आहे, तर त्या विष्णुदासांचा नव्हे संतांचा हक्क असतो. म्हणून त्या सर्व शक्ती संतांकडे येत असतात. म्हणून तर आमच्या यादवबाबा दिंडीचे जे संस्थापक यादवबाबा, त्यांनी सुद्धा टेंभुर्णीमध्ये, टेंभुर्णीच्या जवळ असणारं तांबू गाव, त्या ठिकाणी प्रेत उठवलं. आणि त्यांचीच परंपरा आम्ही गेली 90 वर्षे चालवत आहोत. यादवबाबांनी तांबे गावामध्ये खटके परिवारामध्ये मेलेली मुलगी जिवंत केली. ही कशाची शक्ती आहे, ही भगवंताने दिलेल्या शक्ती आहेत. ह्या विष्णुदासांकडे असतात. ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी ते वापरतात. आणि म्हणून पित्याचे जे का धन ते पुत्रा कोण वंचिल. त्यानंतर शेवटच्या चरणामध्ये
महाराज म्हणतात तुका म्हणे कडे वैसो. एकदा देवाने जर कडेवर घेतलं तर कडेवर घेतल्यानंतर ज्याला कडेवर घेतलंय त्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाकडे जाते? मुलाला कडेवर घेतल्यानंतर त्याची जबाबदारी सांभाळण्याची कोणाकडे जाते? ज्याने कडेवर घेतले त्याच्याकडून. आणि म्हणून सर्वस्वी जबाबदारी भगवंताकडे जाते. म्हणून तुका म्हणे कडे वैसो आणि तेने असो निर्भर. निर्भर म्हणजे परिपूर्ण. या जगतामध्ये संत हे परिपूर्ण आहेत आणि म्हणून आपण त्यांची कास धरावी, त्यांच्या विचाराचा मागोवा घेत आपलं जीवन जगावं, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून एवढे मोठे संत आपल्या संप्रदायाचे आपल्या ठिकाणी असताना सुद्धा आपल्याला इतर संतांच्या पायावर लोळण घ्यावं लागते, हे आपलं दुर्दैव. तेव्हा आपण इतर संतांच्या, इतर बाहेर देशाच्या संतांकडे जाण्याची सुद्धा गरज नाही. आपले महान संत आपल्या ठिकाणी आहेत, ते आपल्याला जीवनाचं हित करून देतात. आणि म्हणून या ठिकाणी संतांना शरण जावं आणि त्यांचं वाङ्मयाचं आपण वाचन करून त्याचा अंगीकार करावा, जीवनामध्ये ते आपण आचरणात आणावं, अशा प्रकारचा भाव या अभंगाचा आहे. जाता जाता काही गोष्टी सांगून जायच्या. नवीन तरुण मुलांना आणि मुलींना एक आव्हान असेल की आपल्या वडिलांची आणि आईची मान खाली जाईल असं कुठलंही आपल्या हातून कृत्य घडू नये. कारण मुला मुलींना सांभाळताना आई वडील किती प्रेमानं सांभाळतात. गेली 20 वर्ष आपण त्यांचं जे नाही ते लाड कौतुक पुरवतो, परंतु शेवटी मात्र अगदी काही तासामध्ये निर्णय घेतात मुलं आणि आपल्या आईवडिलांचं मन दुखावतात. तेव्हा हा निर्णय आपण मनाने घेऊ नये. लग्नाचा निर्णय हा आईवडिलावरती सोपवावा आणि त्यांना कन्यादान करण्याचं भाग्य त्यांना मिळून द्यावं. तेव्हा मुलामुलींना हा महत्त्वाचा सल्ला असेल. त्यानंतर ज्या विवाहित महिला आहेत, जे विवाहित मुलं आहेत, त्यांनी सुद्धा घरामध्ये आपली हिंदू धर्म संस्कृती कोणावरती अवलंबून आहे? आपलं कुटुंब व्यवस्था. ही कुटुंब व्यवस्था जोपर्यंत सबल आहे, व्यवस्थित आहे, तोपर्यंत आपली हिंदू धर्म संस्कृती टिकणार आहे. म्हणून आपलं कुटुंब व्यवस्था चांगली राहण्यासाठी कुटुंबामध्ये मुलीनं असं वागावं, सुनेनं असं वागावं की आपण सुनेचं भाग्य कशामध्ये आहे की आपल्या सासऱ्याने आणि सासूने आपली त्या ठिकाणी काय करावी, सुनेनं आणि सासूनं आणि सासऱ्याने आपलं वर्णन करावं, आपलं कौतुक करावं, याच्यामध्ये तिचं भाग्य आहे. त्यानंतर मुलाने सुद्धा आपल्या वडिलाला, आई वडिलांना दुःख लागणार नाही याची काळजी घ्यावी. हे आपलं कौटुंबिक जीवन व्यवस्थित करावं. त्यावेळेस आपलं हिंदू धर्म संस्कृती टिकणार आहे. ही हिंदू धर्म संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे. जगामध्ये करार होतात, 4 महिन्याचा करार, 10 महिन्याचा करार किंवा वर्षाचा, 2 वर्षाचा करार घेऊन नंतर करार संपल्यानंतर ते विभक्त होतात. आपली हिंदू धर्म संस्कृती अशी आहे की ब्राह्मणाने जर गाठ मारली तर ती महिला पुन्हा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या नवऱ्याला 7 जन्माचं पुन्हा आयुष्य मागते किंवा 7 जन्म आपल्याला हाच पती मिळावा अशी मागणी करते. अशा प्रकारची आपली श्रेष्ठ संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. संस्कृतीवर फार मोठं आता पाश्चात्य संकट येत आहे आणि म्हणून शहरात जरी आपण राहत असलो किंवा खेड्यात राहत असलो तरी पण संस्कृतीचं भान ठेवून आपण संस्कारक्षम राहावं आणि आपलं कुटुंब व्यवस्थित राहावं, अशा प्रकारची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. तेव्हा आता एक चाल होईल. नाही वातावरण झालंय आवरून. हा ठीक. आणि म्हणून कार्यक्रमाची वेळ आपली संपलेली आहे. आपली झालेली सेवा अधिष्ठान दैवत बजरंगबलीच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानराज माऊली. हरे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. देवा क्षमा कर महाराज तुम्ही नाही चारला
भिकार विना तुला करा क्षमा परत ज्ञानेश्वरा करा क्षमा परत महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रघुनाथ भगवान की जय. वैष्णव सेवा यादवबाबा वारकरी संस्थान वाघोली यांचं अतिशय श्रवणीय कीर्तन झालं. तुम्हा सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. आजचे सेवेकरी आहेत नितीन रामदास पाटील पठारे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना अहिल्यानगर. यांना विनंती की बाबांच्या हस्ते आपण ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती या ठिकाणी घेऊन जावी. त्याचप्रमाणे आजचे अन्नदाते संजय गणपत पाटील इंगळे यांनाही विनंती आहे. सुहास गुलाबराव पाटील तामाणे, सतीश भानदास पाटील तारक, बाबासाहेब सीताराम पाटील पठारे, वैष्णवी महिला बचत गटाच्या महिला यांनी सुद्धा ताबडतोब या ठिकाणी बाबांच्या हस्ते मूर्ती घेऊन जायची अशी आपल्याला नम्र विनंती आहे. चला लवकर मूर्ती घेऊन. वैष्णवी महिला बचत गटाच्या कारेगाव फुलेनगर येथील महिला ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी वाचकासाठी दररोज नाश्ता पंगत दिलेली आहे. महाराजांची गाडी या ठिकाणी जाण्यासाठी जागा सोडायची आहे. रस्त्यावर बसू नका. ज्यांची आज अन्नदानाची सेवा आहे अशांना विनंती ताबडतोब त्यांनी महाराजांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती घेऊन जायची आहे. वैष्णवी सेवा महिला गटाच्या महिला ज्या आहेत मंगलाताई मोरे, संगीताताई डिके, मंगलताई इथाबे, आशाबाई मोरे, अनिताताई जाधव, मनीषाबाई झेंडे, शुभंगाबाई डिके, सुशीलाताई पवार, हिराबाई वाघ, लताबाई गायकवाड यांच्यापैकी 2 महिलांनी या ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी यावं अशी आपल्याला विनंती. वाचलंय मी त्यांचं नाव घेऊन सगळे उभे करा, सगळे उभे करा. उभे राहा ताई तुम्ही. चला ताई, हां ताई पलीकडून उभे राहा तुम्ही. पलीकडून उभे राहा तुम्ही. माऊली एक मूर्ती देते आणखी एक हातात देते त्यांच्या 2 देतात. चुकून एक द्या. हां नियोजन करा हात लावा तुम्ही. हां हात लावा ताई तुम्ही. फोटो घे रे बा. चला धन्यवाद.